आज आपण जाणूया माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीची कथा. गांडीवधारी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाले, हे भगवन, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल कृपया सविस्तर सांगावे. या एकादशीस कोणत्या देवतेची पूजा करावी? या व्रताची कथा काय आहे? आणि हे व्रत केल्याने कोणते फल प्राप्त होते? श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीस जया एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य प्रेतयोनी, पिशाचयोनी तसेच अशा सर्व नीच जन्मांपासून मुक्त होतो. म्हणून ही एकादशी श्रद्धेने आणि विधीपूर्वक पाळावी. आता मी तुला जया एकादशीची पावन कथा सांगतो. मन लावून ऐक. एकदा देवराज इंद्र नंदनवनात विहार करीत होते. सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. गंधर्व मधुर गायन करीत होते आणि अप्सरा मनोहर नृत्य सादर करीत होत्या. त्या सभेत पुष्पवती नावाची एक गंधर्वकन्या आणि माल्यवान नावाचा गंधर्व उपस्थित होते. पुष्पवती माल्यवानावर मोहित झाली आणि आपल्या हावभावांनी त्याला आकर्षित करू लागली. माल्यवानही तिच्यावर आसक्त झाला. त्यामुळे त्याच्या गायनाची लय आणि ताल बिघडली आणि संपूर्ण सादरीकरणातील माधुर्य नष्ट झाले. ही गोष्ट तेथे उपस्थित असलेल्या देवांना अत्यंत अप्रिय वाटली. संगीत हे देवी सरस्वतीचे पवित्र वरदान आहे आणि त्याची पवित्रता भंग करणे हे घोर पाप मानले जाते. हे पाहून इंद्रदेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी पुष्पवती व माल्यवान यांना शाप दिला. तुम्ही दोघांनी संगीताची पवित्रता भंग केली आहे आणि देवी सरस्वतीचा अपमान केला आहे. तसेच गुरुजनांच्या आणि ज्येष्ठांच्या सभेत अनुचित वर्तन करून त्यांचा अवमान केला आहे. म्हणून तुम्ही इंद्रलोकास अपात्र आहात. आता तुम्हाला मर्त्यलोकात जाऊन नीच, भटक्या पिशाच योनीत जीवन व्यतीत करावे लागेल. इंद्राचा शाप ऐकताच पुष्पवती व माल्यवान अत्यंत दुःखी झाले. ते हिमालयात पिशाच योनीत जन्माला आले. त्या अवस्थेत त्यांना भुकेची जाणीव उरली नाही. रसाची अनुभूती राहिली नाही. स्पर्शही कळेनासा झाला. प्रचंड यातना त्यांना सहन कराव्या लागत होत्या. दिवस रात्र त्यांना झोप लागत नसे. कडाक्याच्या थंडीमुळे अंगावर काटा येई, हातपाय बधीर होत, दात कडाकड वाजत. एक दिवस माल्यवान आपल्या पत्नीला म्हणाला, आपण पूर्वजन्मी कोणते पाप केले असेल की आज आपल्याला ही भयंकर पिशाच योनी भोगावी लागत आहे. ही अवस्था इतकी वेदनादायक आहे की नरकातील यातनाही यापेक्षा बऱ्या वाटाव्यात. अशा प्रकारे विलाप करीत ते दोघे दुःखात दिवस कंठत होते. परमेश्वराच्या कृपेने माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीचा पवित्र दिवस उजाडला. त्या दिवशी ते दोघे नकळत उपवासात राहिले. त्यांनी शिजवलेले अन्न ग्रहण केले नाही. कोणतेही पापकार्य केले नाही. फक्त फळांवर आपला दिवस काढला आणि पिंपळाच्या झाडाखाली दुःखमग्न अवस्थेत वेळ घालवला. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तीव्र थंडीमुळे ते एकमेकांना बिलगून रात्र काढीत राहिले. पुढील दिवशी प्रभातकाळी श्रीहरीच्या कृपेने त्या दोघांची पिशाच योनीतून मुक्तता झाली. ते पुन्हा आपल्या दिव्य सुंदर स्वरूपात अप्सरा आणि गंधर्व प्रकट झाले. तेजस्वी वस्त्रे आणि अलंकारांनी सजलेले ते स्वर्गलोकात गेले. देव आणि गंधर्वांनी त्यांची स्तुती केली. नंतर ते इंद्रलोकात गेले आणि इंद्रदेवांसमोर नम्रतेने नतमस्तक झाले.
त्यांना पूर्ववत दिव्य रूपात पाहून इंद्रदेव अत्यंत आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तुम्ही पिशाच योनीतून कसे मुक्त झाला? सर्व तपशील मला सांगा. हे देवेंद्र, श्रीहरीच्या कृपेने आणि जया एकादशीच्या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे आम्हाला या नीच योनीतून मुक्ती मिळाली. हे माल्यवाना, एकादशी व्रत आणि श्रीहरीच्या कृपेने तुम्ही दोघे पवित्र झाला आहात. शिव व विष्णुभक्त हे देवांनाही पूजनीय असतात, म्हणून तुम्ही धन्य आहात. आता तुम्ही आनंदाने देवलोकात वास करा. हे अर्जुना, जया एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य सहजपणे नीच जन्मांपासून मुक्त होतो. जो कोणी श्रद्धेने हे व्रत करतो त्याला सर्व तप, यज्ञ आणि दान केल्याचे फल प्राप्त होते. जया एकादशीचे व्रत करणारा मनुष्य निश्चयाने हजारो वर्ष स्वर्गलोकात वास करतो. संगीत हे देवी सरस्वतीचे दिव्य वरदान आहे. ते एक पवित्र साधन आहे आणि एक महान कला देखील आहे. विशेषतः गुरुजन व ज्येष्ठांच्या उपस्थितीत शिस्त, संयम आणि मर्यादा पाळणे अत्यावश्यक आहे. गुरु आणि वडीलधाऱ्यांचा अपमान हा घोर अपराध मानला जातो आणि त्याचे परिणाम अत्यंत कठोर असतात. अगदी नरक यातनांपर्यंत भोगावे लागतात. जया एकादशी दिवशी केले जाणारे उपाय: केशर लावलेले 5 पिवळे पेढे अर्पण करावे. चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपाने वाहावे. खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावी. पिवळं वस्त्र जसे शर्ट, टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेने अर्पण करावे. पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहावी. शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावी आणि उपलब्ध असल्यास पुष्कराजही भक्तिभावाने समर्पित करावे. श्री विष्णू सहस्रनामचा जप करावा. प्रभातकाळी जया एकादशीचा प्रकाश घराघरात पसरतो. जो कोणी श्रद्धेने व्रत करतो त्याचे मन शांती, आनंद आणि पवित्रतेने भरते. हे व्रत केल्याने केवळ देवांचा आशीर्वाद मिळत नाही, तर जीवनात सन्मार्ग आणि भक्तीची अनुभूती मिळते. जया एकादशीचा प्रकाश सदैव तुमच्या जीवनात उजळत राहो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.